नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. भारतीय अर्थव्यवस्था 5 ट्रिलियनची आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन इकॉनॉमीची व्हायची असेल तर त्यासाठी माझ्या मागं ही जी काही पायाभूत विकासाची कामं सुरू आहेत त्याची गरज आहे. या पायाभूत विकासाच्या कामामुळं अर्थव्यवस्थेला गती मिळते आणि महत्त्वाचं म्हणजे संघटित आणि असंघटित क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती होते. आणि म्हणून माझा प्रयत्न आहे की महाराष्ट्रामध्ये जी पायाभूत विकासाची उत्तम कामं सुरू आहेत अशी निवडक 20 कामं महाराष्ट्राला दाखवायची. आणि आज मी ह्या आपल्या मालिकेची सुरुवात करतोय ती थेट अहमदाबाद मुंबई ह्या बुलेट ट्रेनपासून. महाराष्ट्राची, देशाची बुलेट ट्रेन. या 20 पायाभूत प्रकल्पाच्या आपल्या या मोहिमेतनं समजून घेऊ की मध्यपूर्वमध्ये जो काही तणाव निर्माण झालाय, आपल्या अर्थव्यवस्थेला जी गती थोडीशी थांबल्यासारखी वाटतेय, तर ती गती रोजगाराच्या अर्थानं, आपल्या अर्थव्यवस्थेच्या वाढीच्या अर्थानं कुठं पुन्हा त्या गतीला वेग मिळू शकतो, कोणते ते पायाभूत प्रकल्प आहेत, महाराष्ट्रातल्या मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र या भागातल्या तरुणांना कुठे रोजगार मिळणार आहे आणि या पायाभूत सुविधेवरती अवलंबून राहून तुम्ही कोणते छोटे मोठे उद्योग करू शकता. चला, सी यू, कम विथ मी. हे जे अर्थव्यवस्थेला गती देणारं काम आहे ना, ते किती मजबूत तुम्हाला बघायचंय. या सो मी इथे आल्यानंतर हे सगळं समजून घेतलं. साधारणपणे 3 मजल्यांची ही इमारत असणार आहे. 100 मीटर अशी खोली आहे, म्हणजे साधारणपणे 10 मजले. आणि इथे बांधकामासाठी जे साहित्य वापरलं जात आहे, आता ह्या सळया बघा बरं किती जाड आणि दणकट आहेत. आणि ही जी इथल्या भिंतीची रुंदी आहे ती आहे 2.5 मीटर. हे जे 3 स्लॅब आहेत, तो सगळ्यात खालचा स्लॅब हा 3.5 मीटरचा आहे, दुसरा स्लॅब आहे तो 2.5 मीटरचा आहे, आणि आता हा जो तुम्ही स्लॅब बघताय तो साधारणपणे 1.5 मीटर. हे जे 20 प्रकल्प आहेत ना, जे वाधवान बंदर असेल किंवा तिकडे चंद्रपूर आणि गडचिरोलीतले प्रकल्प असतील, हे सगळे आम्ही तुम्हाला का दाखवतोय, कारण मध्यपूर्व मधल्या तणावानंतर ही एक मोठी आशा आहे त्या देशासाठी. पुन्हा एकदा बघा. महाराष्ट्राची, देशाची बुलेट ट्रेन कुठे येणार आहे मी ते तुम्हाला दाखवेनच. हाही प्रश्न पडला असेल ना तुम्हाला की ह्या बुलेट ट्रेनचे नेमके कोच किती असणार आहे. ते असतील जास्तीत जास्त 16. पण सुरुवातीला ही 10 कोचची बुलेट ट्रेन असणार आहे, जी अहमदाबादमधून निघेल आणि मुंबईला पोहोचेल 2 तास 7 मिनिटावर. ह्या बुलेट ट्रेनसाठी साधारणपणे जास्तीत जास्त वेग ज्याची रचना केली ती आहे 350 किलोमीटर प्रति तास. पण ही ट्रेन 320 किलोमीटर प्रति तास या गतीनं धावेल. मी नेहमी म्हणतो की महाराष्ट्रामध्ये पायाभूत कामं, ज्याला इन्फ्रास्ट्रक्चरची कामं म्हणतो, ती उत्तम सुरू आहेत. हे बघा, सरकारला नावं ठेवायची असतील तर आपण अनेक पातळीवरती ठेवू शकतो, परंतु श्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये हे जे 1 लाख कोटी रुपये प्रतिवर्ष अशी जी इन्फ्रास्ट्रक्चरची कामं सुरू आहेत, त्याच्यातनं फारच उत्तम पद्धतीनं इन्फ्राची कामं सुरू आहेत. त्या कामातल्या पर्यावरण विषयक बाबी वगैरे त्याच्यावरती बोलू. पण ह्या ट्रेनमधून, बुलेट ट्रेनमधून प्रवास केल्यानंतर भाडं किती असेल तेही मी तुम्हाला सांगेन. पण ती ट्रेन कुठे येते ते पहिल्यांदा समजून घ्या. हे बघा, हे जे अगदी तुम्हाला तळ दिसतोय ना, ह्या 3 मजली इमारतीचा 100 मीटर एवढी त्याची उंची आहे, म्हणजे 10 मजली इमारत. तो जो तळ दिसतोय त्या तळाच्या ठिकाणी हा साधारणपणे 450 मीटर लांबीचा हा प्लॅटफॉर्म असेल. असे एकूण 6 प्लॅटफॉर्म इथे असतील आणि या 6 प्लॅटफॉर्मवरती ही बुलेट ट्रेन येईल 2027ला. आणि मग पुढचा हा जो पिलरचा भाग बघताय तुम्ही, या ठिकाणी दुसरा मजला असेल आणि हे जे कामगार बसलेले आहेत या ठिकाणी ह्या बुलेट ट्रेनच्या मांद्रा कुर्ला इथल्या स्टेशनचा हा 3रा माळा आहे. बरं, हे बांधकाम किती मजबूत आहे त्याचं आणखीन एक उदाहरण म्हणजे हे पिलर बघा. हे जे पिलर आहेत ना, 3 बाय 2 मीटरचे आहे. वेगवेगळ्या पद्धतीची त्यांची उंची आहे, कारण खालच्या माळ्याची उंची वेगळी असणार आहे, या माळ्याची उंची वेगळी असणार आहे आणि ह्या माळ्याची उंची वेगळी असणार आहे. सो 2027ला आपला हा देश बुलेट ट्रेनमध्ये बसणार आहे. भलेही वापी ते मुंबई या पहिल्या टप्प्यात, कारण मधल्या उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळामध्ये
बुलेट ट्रेनच्या कामाला बराच ब्रेक बसला पण आता ते काम सुरू आहे बघा. सो हे जे स्टेशन आहे जे तुम्ही बघताय त्याच्यामध्ये सूर्यप्रकाश पुरेसा यावा नैसर्गिकरित्या आणि तो अगदी जिथे बुलेट ट्रेन असणार आहे तिथं यावा अशीची व्यवस्था आहे. हे जे स्टील्स आहेत त्याचं वजन एवढं जास्त आहे की तुम्हाला हे स्टीलचे बार उचलायला सुद्धा जवळपास 4 एक माणसं लागतात. 140 किलो वजन आहे त्या बारचं. आणि ही जी अशी रचना आहे ही रचना 5-6 ठिकाणी केलेली आहे. एका ठिकाणातनं ह्या स्टेशन्समधनं जी हवा बाहेर सोडणं गरजेचं आहे ती बाहेर सोडण्यासाठी. आणि दुसरी रचना माझ्या मागच्या बाजूला आहे त्या रचनेमध्ये स्वच्छ सूर्यप्रकाश आणि हवा आतमध्ये यावी ह्यासाठी. सो गो ग्रीन पद्धतीचं हे याच भागातनं जे 12 स्टेशन्स आहेत साबरमतीपासून सुरुवात होईल आणि मी आता जिथे उभा आहे तो आपला एंड महाराष्ट्राचा. तर ह्या 12 स्टेशन्सवरती एक मोठी ट्रेन जी 2 तास 7 मिनिटात येईल बुलेट ट्रेन हाय स्पीड ट्रेन त्याला ते म्हणतात. आणि मग ज्या इतर ट्रेन्स आहेत ज्या 12 स्टेशनपैकी महत्त्वाच्या स्टेशन्सवरती थांबतील कुठे 4 ठिकाणी थांबतील कुठे 5 ठिकाणी थांबतील तर त्या साधारणपणे 3 तासात तिथे पोहोचतील. तुम्हाला हा प्रश्न पडलाय ना की मग ह्या हाय स्पीड ट्रेनमध्ये तिकीट दर किती असतील ते मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याच्या आधी हे तर बघा की हे भारतामध्ये तयार होत असलेले मार्वल मी त्याला म्हणेल जे 2027ला देशाला लोकार्पण केलं जाईल ते बनतंय किती अप्रतिम असं इंजिनिअरिंग वर्क आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्र हा दगडांचा देश आहे. बेसॉल्टनी बनलाय आणि सोपं नाही आहे सह्याद्रीच्या डोंगर रांगांना कापणं. आणि तो कुठेही असू देत तो जो कठीण दगड आहे तो जर कापायचा असेल तर तुम्हाला खूप सारी यंत्रणा लागेल. ती यंत्रणा इथे मला दिसते. मेगा इंजिनिअरिंग आणि हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन हे दोघे मिळून हे काम करत आहेत. सो हा जो बसाल्ट खडक ज्याचा मी उल्लेख केला किंवा असा कुठलाही खडक अशी कुठलीही माती ती जर कट करायची असेल तर तुम्हाला इंजिनिअरिंगचं उत्तमच काम करायला लागेल. जसं आता ह्या आतमध्ये भिंतीच्या ह्या ज्या काही तारा घातल्यात किंवा तुम्ही त्याला म्हणा साधे बोल्ट घुसवलेत तर ते 35-40 मीटर आतमध्ये कारण माती इथे पुन्हा घसरून येऊ नये त्यासाठीची ही रचना आहे. आणि पुन्हा तुम्हाला मी दाखवतो हे जे समोर बघताय तुम्ही हे देशातलं पहिलं जिथे बुलेट ट्रेनचं स्टेशन होणार आहे ते स्टेशन आहे. काम जवळपास पूर्ण होत आलेलं आहे. 35-40% झालंय. साधारणपणे 1600-1700 लोक इथे काम करतात या स्टेशनवरती. कुर्ल्यात आपण उभे आहोत. मुंबई अहमदाबाद हा जो हाय स्पीड रेल कॉरिडॉर आहे हा भारताचा पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प आहे. हा प्रकल्प जपानच्या शिनकानसेन तंत्रज्ञानावर आधारित आहे आणि हा भारतीय रेल्वेच्या इतिहासातला एक मैलाचा दगड ठरू शकतो कारण याची लांबी आहे 508 किलोमीटर. मुंबई ते अहमदाबाद 12 स्टेशन्स आहेत. मुंबई ते अहमदाबाद केवळ 2 तास आणि 7 मिनिटात पूर्ण करायचं आहे आपल्याला. आणि ही जी प्रकल्पाची रचना आहे ती अत्याधुनिक आहे. आणि या बांधकामामध्ये तुम्ही जर बघितलं तर एलिव्हेटेड भाग म्हणजे जमिनीपासून वर उंच केलेला भाग हा सुमारे 460.3 किलोमीटरचा आहे ज्याला वायडक्ट आपण म्हणतो. भुयारी मार्ग 21 किलोमीटरचा आहे जो पूर्णपणे जमिनीखाली असणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे यात ठाणे खाडी खालून जाणारा 7 किलोमीटर लांबीचा समुद्राखालचा बोगदा आहे. नदीवर 24 मोठे पूल आहेत. गुंतागुंतीच्या ठिकाणी 28 स्टील पुलांची उभारणी केलेली आहे. बरं हे जे BKCचं स्टेशन आहे त्याचं वैशिष्ट्य बघा. या BKC स्टेशनच्या प्रकल्पाचं मुख्य प्रवेशद्वार हे पहिलं भूमिगत स्टेशन आहे. हे स्टेशन जमिनीच्या सुमारे 32 मीटर म्हणजे 105 फूट खाली बांधलं जातं जे तुम्ही आता पाहताय. स्टेशनमध्ये एकूण 6 ट्रॅक आणि 4 प्लॅटफॉर्म्स आहेत. स्टेशनचा पाया इतका मजबूत आहे की भविष्यात या स्टेशनच्या वर या इमारती उभा राहणार आहेत. मी तुम्हाला दाखवू त्या इमारती कुठे आहेत. हे जे तुम्हाला दिसतं ना हे नवीन मेट्रो स्टेशन तयार होतं आणि ह्या BKC मधल्या मोठ्या इमारती ज्या तिथे पूर्वीच आहेत आणि हे मेट्रो स्टेशन त्याच्या उजव्या बाजूचं मेट्रो स्टेशन आणि ह्या इमारती एवढ्या मर्यादेत हे काम सुरू आहे. मी विचारलं हे 200-250 फूट आणि 100-125 फूट खोली एवढ्यातच हे स्टेशन उभारलं जातं आहे. म्हणून ह्या प्रकल्पाचं महत्त्व आहे. बघा छतासाठी 6 मीटर म्हणजे जवळपास 20 फूट जाळीचं कॉन्क्रीट वापरलं जाते. बांधकाम 40 मिलीमीटर व्यासाच्या स्टीलच्या सळ्याचा वापर आहे आणि कॉन्क्रीटचं तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी इथे चक्क बर्फाचा वापर केला जातोय. जागेच्या कमतरतेमुळे 6 टॉवर क्रेनचा वापर केला जातो ज्या तुम्ही आता पाहिल्या आहेत. आणि त्याचबरोबर वाहतुकीला अडथळा होऊ नये म्हणून हे खोदकाम रात्री 11 ते 4
या दरम्यान सुरू आहे. आता मी तुम्हाला म्हणालो की समुद्राच्या खालून एक भुयार सुरू आहे ना आपल्या ठाण्याच्या क्रीकवरती, ते भुयार पण मी तुम्हाला दाखवतो. तुम्ही पाहताय देशातली पहिली बुलेट ट्रेन महाराष्ट्रात कशी येते, अहमदाबाद टू मुंबई. सगळ्यात महत्त्वाचं तो प्रश्न पडलाय ना तुम्हाला, याचे तिकीट दर काय असते ते सांगणार आहे मी तुम्हाला पुन्हा एकदा. या बांधकामाची गंमतच आहे, म्हणजे स्टील कॉन्क्रीटचं बांधकाम करत असताना बर्फ वापरावा लागला असं कधी ऐकलं होतं का? तसं होतं, कारण ज्या वेळेला 1.5 मीटर 3 मीटर एवढ्या लांबी रुंदीचं कॉन्क्रीट तुम्ही भरत असता, म्हणजे एवढ्या जाडीचं, तेव्हा तिथे उष्णता फार येते. साधारणपणे कॉन्क्रीटचं काम खडी वाळू आणि सिमेंट ज्या वेळेला आपण तयार करतो आणि त्याचं कॉन्क्रीट होतं त्यावेळेला 35 ते 37 डिग्री सेल्सिअस तापमान तयार होतं. पण जेव्हा एवढं हेवी मटेरियल वापरलं जातं तेव्हा ते त्याच्या तिप्पट म्हणजे 100+ तापमान होऊ शकतं. असायला पाहिजे 85 सेल्सिअसपेक्षा कमी. आणि म्हणून ह्या बुलेट ट्रेनच्या कामामध्ये चक्क कॉन्क्रीटच्या वेळेला बर्फ वापरला जातो. थोडा नाही तर 3 बॅचमध्ये 300 टन बर्फ वापरला जातो, तयार होतो आणि वापरतात. आणि हे चिलिंग प्लॅन्ट बघा तुम्ही, हे ना, या ठिकाणी जे पाणी येतं त्याचं टेम्परेचर 3 ते 5 डिग्री सेल्सिअसपर्यंत कमी करण्याची असे चिलिंग प्लांट्स इथं आहेत. प्रत्यक्षात ज्या वेळेला हे कॉन्क्रीट, इतकं हेवी कॉन्क्रीट ह्या 3 मजली बांधकामासाठी, जे साधारणपणे 100 मीटर उंच आहे, त्या बांधकामासाठी वापरलं जातं, त्यावेळेला ह्या चिलिंग प्लॅन्टची गरज पडते. आता तुम्ही म्हणाल की बर्फ कुठं तयार होतो, तर हा चिलिंग प्लॅन्टचा प्रकल्प आहे. इथे 300 टन असं 3 टप्प्यामध्ये बर्फ तयार होतो. हे बर्फाच्या लाद्या कशा तयार होतात बघा आतमध्ये. कॉन्क्रीट भरत असताना स्टीलसोबत बर्फ वापरण्याचं तंत्र हे या बुलेट ट्रेनच्या बांधकामाची महत्त्वाची गरज आहे, जे आता तुम्ही स्क्रीनवरती बघताय. पुन्हा एकदा बर्फ बघा. ही बुलेट ट्रेन ज्या स्टेशनवरती येऊन थांबणार आहे त्या स्टेशनचा हा शेवट. जे हे बांद्रा मुंबईतलं ज्या ठिकाणी ही ट्रेन धडधड करत 2028ला येईल आणि या देशाच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावेल, त्या ठिकाणचं साधारणपणे 35 ते 40% संपत आलेलं काम. खरं तर वर्षभर उशीर झाला आहे. हाही प्रश्न आपल्याला पडला आहे ना की ही जी बुलेट ट्रेन आहे तिचा दर काय असेल. तर तुमच्या AC ट्रेनचा A1 ज्याला आपण म्हणतो तो दर आणि विमानाचे जेवढे दर आहेत त्याच्यामधला काहीतरी तो दर असेल. हाही प्रश्न पडला आहे ना की या ट्रेनमुळं जे अंतर आहे, मी म्हणालो की 2 तास 7 मिनिटावरती येतं, पण विमान आणि ह्या ट्रेनमध्ये फरक काय? तर हा फरक आहे की विमानासाठी अहमदाबाद मुंबईमध्ये इथे विमानतळावर पोहोचून प्रत्यक्ष विमानतळाच्या मुंबईच्या बाहेर किंवा अहमदाबादच्या बाहेर पडण्यासाठीचा वेळ 2 सव्वा 2 तास, तेवढाच वेळ लागला. तिकीटही सांगितलं, वेळही मी तुम्हाला सांगितलं. आता प्रश्न असा आहे की ह्या ट्रेनची गरज होती का? माझ्या मते होती. मराठवाड्यातल्या, विदर्भातल्या, कोकणातल्या, उत्तर महाराष्ट्रातल्या तरुणांना आणि उद्योजकांना कळायला पाहिजे की देशाच्या आर्थिक राजधानीत म्हणजेच महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये हा जो प्रकल्प होऊ घातलाय, या प्रकल्पामुळं वाहतुकीचा वेळ कमी होईल, या पायाभूत सुविधेमुळं देशाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळेल आणि महत्त्वाचं म्हणजे देशाची प्रतिमा उंचावेल. आमच्या प्लॅटफॉर्मवरती पहिल्यांदा सोप्या मराठीमध्ये तांत्रिक मुद्द्यासह तुम्ही हा बुलेट ट्रेनचा प्रकल्प बघितला. असे 20 प्रकल्प जे महाराष्ट्राच्या विकासाला मदत करतील, महाराष्ट्राचं नवनिर्माण करतील, असे प्रकल्प आम्ही तुम्हाला दाखवणार आपल्या महाराष्ट्रासाठी. पुन्हा एकदा बघा, हा बांद्रामधला बुलेट ट्रेनच्या स्टेशनच्या शेवटच्या भागाची ही दृश्य. असे प्रकल्प आम्ही तुम्हाला दाखवतोय की ज्या प्रकल्पांना मराठवाड्यातल्या, विदर्भातल्या, उत्तर महाराष्ट्रातल्या, पश्चिम महाराष्ट्रातल्या, कोकणातल्या सगळ्या तरुणांनी समजून घ्यायला हवं. आत्ता मी समुद्राच्या खाली जाऊन त्याचा प्रवास करणार आणि किती अजस्र तुम्ही कल्पनाही केल्या नसतील अशा पद्धतीच्या मशीन्स तुम्हाला दाखवणार आहे. 1700 टन वजन असलेली ही क्रेन आहे. ही इंडोनेशियातनं आली आहे. ती का आली आहे माहिती आहे? कारण मी तुम्हाला 2 आणखीन बांधकामं दाखवतो. हा STP प्लांट आहे, म्हणजे
जे आपण वापरलेलं पाणी आहे किंवा जे काही मलमूत्र आहे ते स्वच्छ करण्याचा प्लॅन. बरोबर. मी उभा आहे NHSRCL म्हणजेच नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या ऑफिससमोर. आत्ता मी जिथे उभा आहे तो C2 म्हणजेच टनेल बोरिंग मशीनचा हा बोगदा आहे. 21 किलोमीटर लांबीच्या या संपूर्ण प्रोजेक्ट पॅकेज C2चे 2 टप्पे आहे. यापैकी 16 किलोमीटरचा बोगदा TBMच्या साहाय्यानं खोदला जातोय. ही जी अजस्र अशी मशीन बघताय तुम्ही, जी जवळपास 3,000 टनाची आहे, ज्यातले 2,000 टन हे केवळ या मशीनचं वजन आहे. हे खोदकाम 96 मीटर लांबीच्या अत्याधुनिक आणि स्वयंचलित, ज्याला सेल्फ प्रोपेलिंग मशीन आपण म्हणतोय, जे हे तुम्ही बघताय त्या मशीननं सुरू आहे. हे मशीन स्वतःच एक चालती फिरती फॅक्टरी आहे, जे पुढं खोदकाम करत राहते. त्याच वेळेला मागं लायनिंग आणि उर्वरित लायनिंगचं काम करते. 5 किलोमीटरचा टप्पा हा न्यू ऑस्ट्रेलियन टनेलिंग मेथडद्वारे पूर्ण केला जातोय, ज्याला सोप्या भाषेमध्ये आपण नेहमीची आपली बोरिंगची पद्धती म्हणतो. पण हे जे अजस्र काम सुरू आहे ना, आता मी समुद्राच्या खाली जातोय. समुद्राच्या खालून 5 किलोमीटरचा बोगदा निघणार आहे. त्याच्यासाठीची तयारी म्हणजे जे काही पाणी वापरलं जात आहे त्याच्यासाठीचं पाणी स्वच्छ करणारी अशी ही वॉटर ट्रीटमेंट प्लांट इथे आहे. त्याच्या शेजारी हे बांधकामं सुरू आहेत. मुंबईतल्या मुख्य विमानतळाच्या जवळ मी उभा आहे आणि हे जे बांधकाम तुम्ही बघताय, आपला महाराष्ट्र तुम्हाला माहिती आहे बेसॉल्ट खडकाचा आहे. तर हे अजस्र बांधकाम हे मशीन खाली घेऊन जाण्यासाठी केलं आहे, की ज्या मशीनकडे मी जात तुम्हाला समुद्राच्या खाली जाऊन दाखवेन की इथे टनेल बनण्याचं काम कसं सुरू आहे. जसं मी म्हणालो, तुम्हाला विमानाचाही आवाज येत असेल की अगदी विमानतळाच्या लगत हे बांधकाम सुरू आहे. की आता हा जो टनेल बनतोय, मुंबईकरांना कल्पना नाही, तुम्ही पहिल्यांदा ऐकत आहे मुंबईकरांनो. 700 बांधकाम आहेत. एका वेळेला आपल्या ठाण्याच्या खाडीतनं 5 किलोमीटरचा बोगदा निघतोय. दुसऱ्या वेळेला बांद्रा कुर्ल्याच्या दिशेनं दुसरा बोगदा निघतोय आणि त्या बोगद्यावरती 700 बांधकामं आहेत. कित्येक बांधकामं ही हायराईज आहे, त्यातली 600 बांधकामं ही निवासी बांधकाम आहे. तो आता हा अनकट व्हिडिओ आहे, जो आम्ही अजिबात एडिट करणार नाही आहोत. आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण खाली जात त्या प्रकल्पाचे सगळे तपशील समजून घेऊ. तर समुद्राखालून जाणार असल्यामुळं आपण या महाकाय मशीनचा वापर करतोय. हा 16 किलोमीटरचा TBMचा टप्पा केवळ खाडी किंवा समुद्र तळाखालून, ज्याला आपण सी बेड म्हणतो, तर या मशीनच्या वरचा जो भाग आहे त्याच्यावर पाण्याचा प्रचंड साठा आहे. म्हणूनच आपण ज्याला अंडर सी टनेलिंग म्हणतोय. समुद्राच्या पृष्ठभागावर अनेक छिद्र असल्यानं पाणी आत झिरपतंय आणि त्यामुळं आपण या मशीनची रचना अशा प्रकारे केली आहे की ते 5.5 बार इतका पाण्याचा प्रचंड दाब सहन करते. 9.6 किलोमीटरच्या एका टप्प्यापैकी तब्बल 7 किलोमीटरचा भाग समुद्राखालून जातोय, जिथे आपण चाललोय आता. इंटरटायडल झोन मधून हा टप्पा जातो. यासाठी आपण 2 मशीन्स तैनात केल्या. त्यापैकी एक घनसोलीच्या बाजूनं काम सुरू करते आणि शाफ्ट क्रमांक 2 जो आता आपण पाहतो. ही मशीन ही कटर आहे, जी संपूर्ण खडकाला 40 मिलीमीटर व्यासाच्या तुकड्यामध्ये बारीक करते. हे तुकडे बॅटोनाइट स्लरीमध्ये मिसळून तळापासून वर पाठवले जातात. इथल्या प्लांटमध्ये स्लरीवर प्रक्रिया केली जाते. बॅटोनाइट आणि पाणी वेगळं करून त्याचा पुनर्वापर केला जातो. खडी वेगळी केली जाते. पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी इथं 33 MLD म्हणजेच 10 लिटर प्रतिदिन एवढ्या क्षमतेचा वॉटर ट्रीटमेंट प्लांट आहे. मशीनच्या कामातून दररोज अंदाजे 15 लाख लिटर एवढं सांडपाणी तयार होतं. ताज्या पाण्याचा वापर करण्याऐवजी याच पाण्याचा इथं वापर केला जातोय. आणि ह्या मशीनची जर आपण रचना बघितली तर या अत्याधुनिक जर्मनीमध्ये बनलेल्या मशीनमधून एकूण 84 कटर डिस्क आहेत. आतमध्ये मर्यादित जागा आहे, कन्फाईन्ड स्पेस आहे. पहिल्या 56 मीटरमध्ये प्राथमिक सेवा इथं आहेत आणि गॅन्ट्री क्रमांक 2, गॅन्ट्री क्रमांक 3 आणि गॅन्ट्री क्रमांक 4 इथे बसेल. या बोगद्याचा बाह्य व्यास 13.6 मीटर आणि आतला व्यास हा 13.3 मीटर आहे. भारतीय रेल्वेच्या इतिहासामध्ये हे सगळं बांधकाम पहिल्यांदा होतंय, जे तुम्ही बघताय ते थेटपणे समुद्राच्या खालून. तुम्ही आता ह्या बांधकामाच्या दिशेनं निघालेला आहात आणि मी म्हणालो तसं हे भव्य दिव्य बांधकाम तुम्ही जे पाहताय ते बांधकाम. ही ती अत्याधुनिक अशी जर्मनीची मशीन आहे, ज्या मशीनीची किंमत काही 1000 कोटी रुपये असेल. ज्या कटरमधून आता हे तोडण्याचा प्रयत्न सुरू केला होता आणि हे समुद्राच्या खालची दृश्य काही दिवसानंतर तुम्हाला पाहायला मिळतील. ही जी मशीन आहे ही 4-5 टप्प्यामध्ये बनते. पहिला आणि दुसरा टप्पा आता इथे बांधून तयार झालेला आहे. भारताच्या ह्या प्रकल्पातला सर्वात खोलीवरच्या ठिकाणात मी हे रिपोर्टिंग करतोय. भारतीय रेल्वेच्या इतिहासामध्ये
एकाच बोगद्यामध्ये अपलाईन आणि डाऊनलाईन अशा दोन्ही लाईन्स असतील. ही एक जपानी संकल्पना आहे. तो ही मशीन मी तुम्हाला दाखवतो, ज्या मशीनच्या माध्यमातून हे कटिंग होते. भर समुद्रातलं हे कटिंग आणि त्या मशीनच्या जवळ जाण्याचा आपला प्रयत्न आम्ही पहिले आहोत की जे तुम्हाला इतक्या सविस्तरपणे या बुलेट ट्रेनचे सगळे तपशील दाखवतोय. पहिल्यांदा भारतामध्ये मराठी भाषेमध्ये जगभरातल्या प्रेक्षकांना हे पाहायला मिळतंय. इतकं अजस्र समुद्राखालचं बांधकाम, ही उंची, ही खोली, अशी तुमचं असं हृदय दिपून टाकेल, मन तुमचं दिपून जाईल अशा पद्धतीचं हे अजस्र बांधकाम आहे. रिकास्टिंग केलेला हा जो शाफ्ट आहे त्या शाफ्टच्या माध्यमातून हे काम सुरू आहे. 5 जुलैपासून हा प्रत्यक्ष बोगदा बनायचं काम सुरू झालं. त्या प्रिकास्ट मशीनच्या माध्यमातून एकाच वेळेला पाणी स्लरी बाजूला काढून हा जो सिमेंटचा भाग आहे तो तिथे जोडला जातोय ह्या अजस्र मशीनच्या माध्यमातून. आणि शेकडो तंत्रज्ञ इथं काम करतायत. बघा ना, ही किती मोठी अजस्र अशी मशीन आहे आणि त्या मशीनच्या माध्यमातून हे काम सुरू आहे. समुद्राच्या खाली 56 मीटर म्हणजे 20 ते 25 मजली इमारती उभ्या राहाव्यात इतक्या अंतरात खाली उभारलेलो आहे आणि तिथून हे सगळं अजस्र काम तुम्हाला दाखवतो. मराठी प्रेक्षकांना हे पहिल्यांदा काम पाहायला मिळते की ज्या कामातलं तुम्हाला लक्षात येईल की भर समुद्राच्या तळाची हे जे काम सुरू आहे त्याच्यातनं एक सगळ्यात मोठा असा बोगदा बनवला जातोय. आता हे बघा, हे जर बांधकाम तुम्ही पाहिलं तर इथे माती वाहून येऊ नये म्हणून सिमेंटचे मोठे थर देऊन एक अजस्र अशी भिंत उभा करण्यात आलेली. मी अशा ठिकाणी उभा आहे की तिथे समुद्र वर आहे आणि त्या समुद्राच्या खाली हे अजस्र असं बांधकाम सुरू आहे. ते इतकं भव्य दिव्य असं बांधकाम तुम्ही पहिल्यांदा पाहताय.